जय बजरंगबली. नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच बजरंगबलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, होळी येण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये नक्की सुख समाधान समृद्धी नांदेल अशा या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत. आणि वस्तू आणल्याने नक्कीच आपल्या घरातील दोष सुद्धा दूर होतील आणि घरामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी लाभेल. आता या वर्षी होळी आलेली आहे बघा, 2 मार्च या दिवशी. मग आता पौर्णिमा होता, शनी पौर्णिमा. मग या पौर्णिमेला बघा आपण सत्यनारायण पूजा करत असतो प्रत्येक पौर्णिमेला. मग पौर्णिमेसाठी समजा सत्यनारायण पूजेसाठी तुमच्याकडे सत्यनारायण देवाचा फोटो नसेल तर तुम्ही तो सुद्धा अवश्य खरेदी करा, कारण की आपण एवढा मोठा समज पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्याला करायची. मग आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचा फोटो तर पाहिजेच ना. मग आता सत्यनारायणाचा आपण जर फोटो आणला तर बघा, तो फोटो घरात ठेवायचा नाही. देव घरात ठेवत नाही. तुम्ही तो फोटो अगदी देवघराच्या खाली बघा एक ड्रॉवर येतं त्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा मग अगदी व्यवस्थित ठिकाणी तुम्ही ठेवून दिला घरामध्ये तरी सुद्धा चालेल. मग प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं, तो सत्यनारायणाचा फोटो घ्यायचा आणि आपली सत्यनारायण पूजा करायची असते. तसेच आता समजा तुमच्याकडे तुम्ही या पूर्वी कधी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा नाही केलेली, त्यामुळे तुम्ही या पौर्णिमेपासून सुद्धा सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकता. आता बघा, कधी कधी काय होतं, आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, घरात आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण सेवा करत असतो. पण सेवा करण्यासोबतच आपले उपाय सुद्धा चालू असतात. मग असेच काही उपाय म्हटलं तरी सुद्धा चालेल. असाच आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे आपल्या सेवेसोबत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला होळीबद्दल सांगतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाकडे टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो तशाचा तसा राहिला. शेवटी बहीण म्हणाली, मला वर लागल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच बहीण नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण उंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली आणि सभोवती गोर्या रचून पेटवले गेले. पण आश्चर्य, वर मिळालेली ओहनटा अग्नी जळून भस्म झाली. तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जेव्हा वाईट होतं ते जळून गेलं, जे अस्सल होतं ते तापून प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते आणि होळीचे महत्त्व आहे. बघा, आता फाल्गुन पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी आपण होलिका उत्सव साजरा करतो. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेला वसंताचे आगमन होते आणि धरती माता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवताच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्या असतात, सर्वत्र आनंदी आनंद असतो. मग अशा वेळी आता खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. पानझडीने सृष्टी मातीचे अंगण स्वच्छ झालेले असते आणि सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे बघा,
आपण या होळीमध्ये सर्व आपलं वाईट जे आहे तर ते जळून खाक करत असतो. मग तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा समाधान समृद्धी आणण्यासाठी आपल्याला बघा, आता पौर्णिमा म्हटलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा. मग होळी येण्यापूर्वी जर तुमच्याकडे हे बघा असा फोटो नसेल, अगदी आपल्या केंद्रानुसार आहे. लक्ष्मीनारायणाचा हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही नक्कीच होळी येण्यापूर्वी हा फोटो घरामध्ये घेऊन या. कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी असते. अगदी तुमच्याकडे माता लक्ष्मीचा स्पेशल फोटो असेल, भगवान विष्णूंचा स्पेशल असेल तर दुसरा फोटो घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आणि नुसता फोटो आणून ठेवू नका, त्याच्यासोबत आपली त्या देवताची होणं तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच बघा, आता आपण म्हणतो पौर्णिमा म्हटलं की आपण म्हणतो अन्नपूर्णा देवीवर समाजा धान्याचे अर्चन करतो, तसेच कुंकुम अर्चन करतो. मग आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की समजा आपल्याकडे श्रीयंत्र नाही, मग कुंकू करायचं का? हो चालते. तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो असल्यास तरी कुंकुम मार्चन करू शकता. तसेच बघा, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती ही सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. इथे बघा माझ्याकडे तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे, आपण त्यावरती सुद्धा बघा माझ्याकडे तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे, आपण त्यावरती सुद्धा कुंकुमार्ची आणि ही सेवा जी आहे तर ती करू शकतो. मग श्रीयंत्र जर घेतलं तर त्याची सेवा झाली पाहिजे. बघा आपल्याकडून मग शुक्रवारी करा, मंगळवारी करा किंवा प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला करा, पण सेवा झाली पाहिजे. आणि त्यानंतर समजा आपण घरामध्ये चाललो तर हे असं चिटकवायचं जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर या 64 योगिनी यंत्रावर जाईल आणि आपल्या घराला कसल्याही प्रकारचे वास्तुदोष, नजरदोष काहीच होणार नाही. आणल्यानंतर यंत्र अगदी आपण धुवून घेतलं तरी सुद्धा चालेल. विथ लॅमिनेशन आहे किंवा स्वच्छ पुसून घ्या. हळदी, मूग, फूल, अक्षदा ओवाळून घ्या. दिव्यांनी अगरबत्ती आणि सेवा करून दरवाजाच्या वरती अडकून द्या. परत तुम्ही समजा दुर्गाष्टमीला किंवा एखाद्या मंगळवार किंवा पौर्णिमेला दरवाजाचं काढायचं, पूजा करावी आणि परत अडकून द्यायचं. कारण की खूप प्रभावशाली असं हे यंत्र आहे. घरामध्ये कसल्याही प्रकारचे वाईट दोष, नजर दोष म्हणा किंवा घरात अडचणी जे काही आहे ते आपल्या दरवाजातून आतमध्ये येणार नाही. नकारात्मकता वगैरे घरामध्ये प्रवेशच करणार नाही. कारण की येणारी व्यक्ती प्रत्येकच चांगली असेल असं नाही. जर कोणाची नजर लागणार असेल तर त्या व्यक्तीची नजर यावरती पडते आणि त्या व्यक्तीची नजर लागण्यापासून आपला बचाव होतो. म्हणून आपल्याला हे जे यंत्र आहे ते यंत्र आपल्या घराच्या दाराला लावायचं आहे. अगदी तुम्ही श्रीयंत्रसुद्धा खरेदी करू शकता होळीच्या अगोदर. कारण की श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि जिथे यंत्र असेल तेथे माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे स्थायी स्वरूपात वास करतात. आणि श्रीयंत्र आणल्यानंतर सुद्धा त्याची जर तुम्हाला सेवा करणं होणार असेल तर श्रीयंत्रसुद्धा आणा. फक्त एवढंच तुम्हाला सांगेल की 64 योगिनी यंत्र हे अगदी 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळून जाईल. हे यंत्र मात्र तुम्ही नक्कीच आणा आणि तुमच्या दरवाजावरती लावा. तर अशा प्रकारे आपण होळी येण्या अगोदर आपल्याला देवघरात आपल्या घरासाठी आपल्या घराचा अगदी सोनं होईल या सेवेने अशा काही वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय बजरंगबली.